जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी तालुका मुखेड जिल्हा नांदेड संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय शिडको नांदेड या उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा दरवर्षी शिडको हडको परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लागलेला असतो आणि त्याच पद्धतीने याही वर्षी शिडको हडको परिसरामध्ये सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा आमच्या महाविद्यालयाने राखलेली आहे। खरं पाहिलं तर यावर्षी आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान शाखेसाठी 109 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते आणि त्या 109 विद्यार्थ्यांपैकी 102 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले असून ह्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 95.32% एवढा लागलेला आहे। तर कला शाखेमध्ये यावर्षी जवळजवळ 42 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते आणि त्या विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी हे यशस्वी झालेले आहेत आणि कला शाखेचा एकूण निकाल हा 57.50% एवढा लागलेला आहे आणि महाविद्यालयाचा एकूण निकाल हा 85% लागलेला आहे। खरं तर यावर्षी आणि मागच्या वर्षाची जर निकालाची तुलना केली तर मागच्या वर्षी आमचा विज्ञान शाखेचा निकाल 100% होता आणि कला शाखेचा निकाल हा जवळजवळ 92% होता। परंतु यावर्षी महाराष्ट्र शासनाने कॉफीमुक्त वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने आमच्या महाविद्यालयामध्ये देखील सर्व बाजूला कॅमेरे बसवलेले आहेत। जवळजवळ एकूण 48 कॅमेरे हे 24 तास कार्यरत असतात, ते पण लाईव्ह कॅमेरे। आणि मी स्वतः त्या परीक्षेमध्ये CS होतो। आमचे विद्यार्थी शिडको हडकोतील 4 केंद्रावर परीक्षेसाठी विभाजित झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये ही परीक्षा कॉफीमुक्त झालेली असतानासुद्धा आमचा निकाल शिडको हडको परिसरामध्ये सर्वाधिक लागला। याबद्दल यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव साहेब, प्राचार्य रवी जाधव सर, समन्वयक मी स्वतः प्राध्यापक साहेबराव देवरे, पर्यवेक्षक विकास पाटील सर आणि मुख्याध्यापक वसंतराव वाघमारे सर ह्या सर्वांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलेले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या आपल्या विद्यालयात महाविद्यालयात जास्त आहे सर, कसं बघता काय सांगितलं? खरं पाहिलं तर आमच्या महाविद्यालयामध्ये यावर्षी सुद्धा 11वीची जी प्रक्रिया आहे ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया ही आम्ही आधीपासूनच सुरू केलेली आहे। शासनाचं परिपत्रक जारी झाल्यानंतर 11वी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये पहिला भाग 1 भरून घेण्याची प्रक्रिया मोफत रजिस्ट्रेशनची सुविधा आमच्या महाविद्यालयामध्ये सुरू केलेली आहे आणि विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे। खरं पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांचं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी शासनाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप वेळ लागला होता आणि म्हणून यावर्षी शासनाने लवकरात लवकर ॲडमिशन प्रक्रिया व्हावी यासाठी 12वीची परीक्षा 10 दिवस आधीच घेतली आणि त्यामुळे निकालसुद्धा आधी घोषित झाला आणि त्यामुळे 10वीचा निकाल लवकर लागेल आणि त्यातून 11वीची प्रक्रियासुद्धा लवकर होईल आणि त्यासाठी आमच्याकडे पहिल्या भागाचं रजिस्ट्रेशन मोफत सुरू करण्यात आलेलं असून त्यासाठी 2 व्यक्तींची नियुक्ती केलेली आहे। दुसरी गोष्ट, आमचं जे शाळा आणि महाविद्यालय आहे हे शिडको हडको परिसरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आमच्या शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जवळजवळ 2600 विद्यार्थी 2600 विद्यार्थी या ठिकाणी रोज ये जा करतात। यांचं ॲडमिशन असतं पहिलीपासून 12वीपर्यंत आणि या सर्व ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जवळजवळ मुलींची संख्या जास्त आहे। मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे पालकांचा विश्वास आमच्या शाळेवर, संस्थेवर आणि महाविद्यालयावर जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे मुलींना या ठिकाणी सुरक्षित अशी जागा आणि व्यवस्था आहे आणि त्यामुळे पालकांचा आमच्या शाळेवर, आमच्या महाविद्यालयावर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे आणि हा विश्वास आम्ही सार्थ करण्याचा नेहमी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन प्रयत्न करत असतो आणि त्याचंच फलित म्हणून आज आमच्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शिडको हडको परिसरामध्ये सर्वाधिक लागलेला आहे, यात तीळमात्र शंका नाही। धन्यवाद।